आपण US 100चं अनालिसिस करूया. फॉरेक्समध्ये काय होईल? फॉरेक्स मार्केटचे इंडेक्स असतील, ऑइल असेल. त्यामध्ये बघूयात. तुम्हाला मी लेवल काढून देतो. ट्रॅव्हलिंगमध्ये असल्यामुळे आपल्याला पूर्ण अनालिसिस करता येणं झालेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला मी एक सांगितलं होतं की मार्केटने आपल्याला लेवल दिलेत. त्यामध्ये आपण सेलिंग करू शकतो चांगलं आणि मार्केट क्रॅश होऊ शकतं. इंडियन मार्केट तर होईलच, निफ्टी बँक निफ्टी. इथं पण आपल्याला कन्फर्मेशन भेटलेले आहेत. ठीक आहे. इथे एक वरती एक लेवल आहे 18,197ला आणि वरती एक लेवल आहे 18,308ला. ठीक आहे. इथून आपण एक्सपेक्ट करतोय की मार्केट फॉल होईल का, तर मार्केटने ट्रेंड हा चेंज केलेला आहे. ओके, लो ब्रेक केलेला आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही त्या युट्यूबला बघू शकता, इथे टाकलेलं पण आहेत. ओके, हा लो जेव्हा ब्रेक होईल त्यानंतर आपल्याला कन्फर्म होईल की मार्केट सेलिंगला जाईल. ऑब्व्हियसली मार्केट सेलिंगला गेलेलं आहे. ठीक आहे. येणाऱ्या वीकमध्ये आपण प्लॅन करू शकतो आपले ट्रेड. सेलसाठी मार्केट जाऊ शकतं आणि टार्गेट खूप चांगले भेटतील आपल्याला. हे पहिलं टार्गेट राहील, दुसरं टार्गेट डायरेक्ट इथं घालते 17,331. तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगितली, जेव्हा मार्केट कोणता पण ट्रेंड चेंज करतो, बाईंग असेल किंवा सेलिंग असेल, मार्केट एक एक्स्ट्रीम लेवल घेतं. ऑब्व्हियसली निफ्टीमध्ये ते झालं होतं वर्क, प्लस बँक निफ्टीमध्ये पण झालंय. ते बँक निफ्टी जर तुम्ही बघायचं असेल तर तुम्ही बघून घ्या. मार्केट जिथे गॅप होता, तो गॅपच्या वरती आपली लेवल होती. मार्केट त्या गॅपला रिस्पॉन्ड केला आणि मार्केट तिथूनच फॉल झालेलं आहे. सेम आता इथं काय होईल, मार्केट ही लेवल जर घेतली नाही तर ही लिक्विडिटी मार्केट ग्रॅप करेल आणि इथून फॉल होईल. पण जर समजा एक्स्ट्रीम लेवल इथे एक आहे, ही जर लेवल घेतली नाही, इथं कन्फर्मेशन एंट्री घेणार आहे, पण छोटा स्टॉप लॉस लागतो, म्हणून स्नायपर एंट्री पण घेऊ शकतो. ठीक आहे. शेवटची लेवल राहते आपली ही. ह्या लेवलपासून मार्केट फॉल होईल आणि इथं आपण कन्फर्म एंट्री घेणार आहे आणि मार्केटची इथे एक्स्ट्रीम लेवल आहे, तर इथून पण मार्केट चांगलं फॉल होऊ शकतं. हे पहिलं टार्गेट राहील आपलं 17,792 आणि दुसरं टार्गेट त्याच्या खालती आहे लो. ठीक आहे. म्हणजे आधी काहीच नाही मार्केटला, मार्केट चांगलं फॉल होऊ शकतं. US 30चं बघूयात. US 30मध्ये पण अनालिसिस आपण केलं होतं आधी. 1 आवरमध्ये जाऊयात. आपण ह्यामध्ये सध्या तरी ट्रेड करणार नाहीये. का नाही करणार आहे, तर मार्केटनं आपल्याला लेवल दिलेली नाही अजून. मार्केट एका जागेवरती चाललेलं गेले 4 ते 5 दिवस. मार्केट फुल कन्सोलिडेशन एका एरियामध्ये चाललेलं आहे मार्केट. ठीक आहे. ह्या वीकमध्ये, येणाऱ्या वीकमध्ये चांगले न्यूज आहेत. न्यूजमध्ये बघूयात, मार्केटने जर लेवल तोडलं तर आपल्याला एक बेटर ऑप्शन भेटेल की ट्रेड करण्यासाठी. ठीक आहे. ही एक लेवल आहे मार्केटची लो. हा जर मार्केटने लो जर ब्रेक केला, हा जर मार्केटने असा लो जर पूर्ण ब्रेक केला, वीकने असू द्या किंवा कॅन्डलने असू द्या, तर आपल्याला कन्फर्मेशन भेटेल. जर कॅन्डलनी केला तर फुल कन्फर्मेशन आहे की आपण इथं सेल करू शकतो. आणि नुसतं जर वीकने म्हणजे फक्त शेपूट जर इथं क्लोज झाला आणि कॅन्डल जर ह्याच्यावरती जर क्लोज झाली, तर आपण एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला चांगली भेटते की मार्केट 101% मार्केट इथून खालती जाणार. का, तर इथं मार्केटने काय केलंय, लिक्विडिटी स्वॅप केलेली आहे. ठीक आहे. US 30 होल्डवरती. जर्मनमध्ये आपल्याला बाईंगची ऑपॉर्च्युनिटी भेटेल का, तर आपल्याला इथं अजून सेलिंग झालेलं नाही कन्फर्मेशन. पण बाईंग करताना आपण खूप छोट्या क्वांटिटीमध्ये एकदम छोटी रिस्क ठेवून बाईंग करणार. का, तर मार्केट कधीही ब्रेक होऊ शकतं, लो ब्रेक करू शकतं. हे पण एक चांगली स्क्रिप्ट आहे. ही सेम निफ्टी सारखे चालतं, जर्मन 40, पण निफ्टीपेक्षा चांगलं चालतं. निफ्टीपेक्षा याला चांगली मुवमेंट भेटते आपल्याला. ठीक आहे. इथे आपली खालती लेवल आहे, इथून लेवल एक 5 मिनिटात लेवल भेटते आपल्याला, इथूनच मार्केट वरती जाईल. जर ही लेवल जर मार्केटने ब्रेक केली, मार्केटने जर लेवल समजा ही ब्रेक केली इथं, तर आपण इथून वरून परत काय करणार, सेल करणार आहोत. ठीक आहे. फोर आवर्स मध्ये बघूयात जरा काय इथं चाललंय. भेटून जाईल आपल्याला चांगली लेवल इथं.
पण इथे काय झालं बघा, त्याला लिक्विडिटी इथे काय झाली आहे, इथं झालेली आहे लिक्विडिटी स्वॅप. सो आपण एक्सपेक्ट करतोय की बाबा मार्केट इथून मूव्ह होईल इथं वरती, इथं क्लोजिंग देईल कॅन्डल, नाही पण देईल. ओके, आणि तिथून मार्केट फॉल होईल. आणि जर्मन 40 जेव्हा फॉल होतो तेव्हा वॉटरफॉल सारखा फॉल होतो. तो कोणतीच लेवल घेत नाही, कोणता सपोर्ट घेत नाही, तो डायरेक्ट फॉल होतो. सो हा माझा एक आवडीचा पेअर आहे. यात मुवमेंट असते कमी US30 US100 पेक्षा, बट जेव्हा हा मुवमेंट देतो चांगली फॉलिंगसाठी बाईंगसाठी, ठीक आहे, बाईंगसाठी लेवलच देत नाही हा, फॉलिंगसाठी पण लेवल देत नाही, पण जर लेवल जर दिल्या तर खूप चांगलं मार्केट वरती जातं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात ऑइल. जरा आपल्याला रेंजचा इश्यू असल्यामुळे थोडं जरा स्लो आपण येणाऱ्या वीकमध्ये बघणार आहे. आपल्याला टॉप टू बॉटम कसं अनालिसिस करता येईल, जास्तीत जास्त वेळ आपण डिवाइड सेशन मोठे होतील नंतर. ठीक आहे. हा हाय होता, मार्केटने इथे हाय ब्रेक केलेला आहे. ऑइलला खूप लेवल चांगली वरती जाण्यासाठी, ऑइल चांगला जाईल ऑइल वरती, आणि ऑइल चांगले टार्गेट पण देतो. मी ॲज अनालिसिस ऑलरेडी तुम्हाला एकदा टाकलेलं आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो पण चांगला असतो इथं. ओके, तर ऑइल कुठपर्यंत जाईल, ऑइलचे लेवल तुम्हाला दाखवतो. ऑइल खूप चांगला चालतो तुम्हाला बोलल्याप्रमाणे. ऑइलला मध्ये आधी कुठंच अशी जागा नाही की ऑइल तिथे थांबेल किंवा कन्सोलेट करेल. मार्केटची पहिली लेवल असली 89,498, दुसरी लेवल असेल 93,885. या लेवलपर्यंत ऑइलला जायचं आहे. 15 मिनिटात जर आपण बघितलं ट्रेड प्लॅन करायचं असेल तर ऑब्व्हियसली बाईंग करणार आहे आपण, का तर मार्केट अप ट्रेंडला आहे. मार्केट इथं आपल्याला छोटासा दिला होता, चौक दिला होता, कॅन्डल चेंज केलेली मार्केटने, तिथं ट्रेंड चेंज केला होता. हा ब्रेक केला इथं, ब्रेकअप स्ट्रक्चर झालेलं आहे. हे जे ब्रेकअप स्ट्रक्चर आहे किंवा चौक आहे, ह्याच्यावरती आपण चांगलं सेशन घेणार आहे. येणाऱ्या बघूयात काही दिवसात आपण चालू करतोय ते पण ॲनालिसिस करत करत. आणि मी ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे कॅन्डल म्हणजे काय, कॅन्डलला हाय कुठं असतो, लो कुठं असतो, बेरिश कॅन्डल कशी फॉर्म होते, बुलिश कॅन्डल कशी फॉर्म होते. ठीक आहे, तर तुम्हाला भरपूर इथे शिकायला भेटेल. पहिली गोष्ट म्हणजे मी कुठल्या इथे चार्ट पॅटर्न आणि इंडिकेटर सपोर्ट रेजिस्टन्सवरती ट्रेड करत नाही. आपल्याला क्लीन भेटतात ट्रेड, तर त्यावरती आपण ट्रेड करणार आहोत. ठीक आहे, आणि तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळं भेटून जाईल. इथं आपल्याला एक चांगली लेवल भेटते बाईंगसाठी. ऑब्व्हियसली इथं मार्केट येईल, 2 लेवल आहेत तिथे, आणि लिक्विडिटी आहे, मार्केट ही लिक्विडिटी ग्रॅब करेल. ठीक आहे, आता त्याच्यावरतीच एक छोटीशी लेवल आहे, मार्केट ती पण लेवल घेऊ शकते, बट आपण एक्सपेक्ट करतोय की मार्केट खालची लेवल घेईल. ठीक आहे, यामध्ये पण मोठा स्टॉप लॉस लागतोय वरच्या लेवलमध्ये. छोट्या टाइम फ्रेमवरती गेल्यानंतर आपल्याला समजून जाईल तिथे एक लेवल आहे अजून एक छोटी, मार्केट ती रिस्पॉन्ड करेल. प्लस आपल्याला अजून एक चांगलं कन्फर्मेशन भेटलेलं आहे तिथं पण, ते येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवेन ते कन्फर्मेशन काय असतं. ठीक आहे, आपले जरा थोडे सबस्क्रिप्शन वाढल्यानंतर, कमीत कमी एक मोठा आपलं कम्युनिटी झाल्यानंतर, ट्रेडर्स लोकांची बोलतो, फक्त ट्रेडर्स तिथे पाहिजेत आपल्याला. कमीत कमी 300-400 जर लोक झाले तिथं, तर आपण रोज लाईव्ह अनालिसिस करणार आहोत. ठीक आहे, लाईव्हमध्ये माझ्यासोबत तुम्ही अनालिसिस करचाल, तिथं तुम्हाला मार्केटचे मी इन्साईट सांगेन. रोज आपण त्यावरती सेशन घेणार आहे. ओके, पण हे 10-15 लोकांसाठी आपल्याला जमणार नाही करायला, आपल्याला तिथं पूर्ण मोठी कम्युनिटी लागेल.
ओके. इथे लेवल घेईल हे एक ट्रॅपिंग झोन बनवू शकतो आपल्याला का तर ही पूर्ण लिक्विडिटी आहे. मार्केट इथे येईल 100%, इथून अपसाईडला जाईल. ठीक आहे. मग आपले दोन इथे ट्रेड प्लॅन बनतायत. वरचा ट्रेड प्लॅन आपला 20%, 80% तर नाहीच घेणार आपण इथं. कन्फर्मेशन भेटलं तर घेऊ शकतो, पण मार्केट हे लेवल जरा प्रॉब्लेमॅटिक राहील. ही लेवल नाही घ्यायची, मार्केट खालची लेवल घेईल. हे वरचं टार्गेट राहील आपलं ह्या लोच्या खालती, आपला स्टॉप लॉस थोडासा खालती 1:7 टार्गेट. ओके. बिटकॉइनचं बघूयात. बिटकॉइनचं काय झालं. बिटकॉइन सेलिंगलाच गेलंय. सांगितलं तुम्हाला बिटकॉइन ऑलरेडी आपल्याला चांगली लेवल दिल्यात सेलिंगसाठी. मी ऑलरेडी अनालिसिस करून ठेवलं होतं, कारण हा ट्रेड प्लॅन मध्ये असतो आपल्या. ठीक आहे. भेटले चांगली लेवल आपल्याला अजून एकदा. बिटकॉइन कसं आहे, बिटकॉइन सॅटर्डे संडे पण चालू असतो, एक आपल्याला चांगला ॲडव्हान्टेज आहे. पण आपल्याला ब्रोकर अलाव करत नाही सॅटर्डे संडे. काय ब्रोकर करतात अलाव, काय ब्रोकर अलाव करत नाहीत. तुम्हाला इथं तर चालू लेवलमध्ये, चालूच मार्केट चालू लेवलमध्येच तुम्हाला आता लेवल देऊन टाकतोय चांगली. पाच मिनिटात लेवल भेटलीच पाहिजे आपल्याला चांगली, तर इथं बाईंग सेलिंग होईल. भेटते का. माइट बी इथं मिटिगेटेड लेवल आहेत. मिटिगेटेड लेवल कोणत्या, अनमिटिगेटेड लेवल कोणत्या, ते आपण सगळं बघणार आहे. ठीक आहे. ठीक आहे, भेटून जाते आपल्याला लेवल. इथे चांगले चांगले लेवल आहे, तर इथून मार्केट फॉल होईल, परत एकदा वरती येईल मार्केट, आणि इथून मार्केट काय होईल, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी देईल आपल्याला सेलिंग साईडसाठी. आणि बिटकॉइन काय करतो, बिटकॉइन शक्यतो साईडवेज असतो, पण सेम तो गोल्ड सारखा चालतो. गोल्ड जर वरती जाणार आहे तरी बिटकॉइन पण वरती जाणार आहे, पण गोल्डच्या आधी बिटकॉइन जातो वरती, आणि फॉल होताना पण तेवढाच. आम्ही आधी पण सांगितले मार्केट क्रॅश होईल. बिटकॉइन तर 100% 60,000 रुपये येऊ शकते मार्केट, त्या पण खालती जाईल. 40 ते 50% मार्केट अजून पडेल जेवढे वरती गेले त्याच्या. आता ही पूर्ण लिक्विडिटी आहे. आपला ट्रेड प्लॅन काय, मार्केट वरती येईल, तिथून आपण करणार आहे त्याला सेल. ओके. छोटा स्टॉप लॉस, मोठे टार्गेट, भेटून जाईल आपल्याला बिटकॉइन. कोणती लेवल घेते बघू, बट हीच लेवल आपल्याला आहे कन्फर्म. पूर्ण कन्सोलिडेशन मध्ये होतं मार्केट, इथं ब्रेक केलं, लेवल घेतली आपली. इथे एक लेवल होती आपली, हीच लेवल मार्केटने घेतली. ती लेवल तुम्हाला दाखवतो. ती लेवल आपण घेतली नाही का, तर स्टॉप लॉस खूप मोठा होता त्याचा, म्हणून लेवल घेतली नाही. त्याच्यावरती पण आपली एक लेवल होती, एक्स्ट्रीम लेवल आपण बोलतो त्याला. ही तर एक लेवल होती आपली, पण मार्केटने ती लेवल घेता खालती लेवल घेतली. ठीक आहे. तो देखते हैं हम आगे क्या होता है. ये आहे लिक्विडिटी पूर्ण. ही पूर्ण एक लिक्विडिटी आहे. मार्केट लिक्विडिटी घ्यायला परत येईल. इथून सेलिंग केलं ना, सो काय करेल मार्केट, परत येईल वरती. गोल्डचं बघूया. गोल्डला गोल्ड पण भेटलं आपल्याला सेलिंगसाठीच, बट बघूयात त्याने अजून आपल्याला लेवल वरती घेतली नाहीये. मार्केटने जर हे जर खालती ब्रेक केलं तर कन्फर्मेशन भेटेल आपल्याला. मार्केटने एक्स्ट्रीम तर घेतला नाहीये, बट इथूनच फॉल झालाय. ठीक आहे. मोठा स्टॉप लॉस लागत होता, मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं, पण घेतला नाही आपण. मग इथं कुठेतरी लेवल भेटेल आपण, मग इथून आपण त्याला सेल करू शकतो. लेवल बघूयात आपल्याला भेटते का.
ब्रेकआउट स्ट्रक्चर अजून खालती दिलं नाही म्हणून लेवलही कन्फर्म झालेली नाही आहे, बट ब्रेकआउट स्ट्रक्चर मार्केट देईल. आहे आपल्याला इथे एक लेवल चांगली. गोल्डमध्ये ट्रेड करताना जरा थोडं व्यवस्थित ट्रेड करायचं, का तर मार्केट काय करतं दोन्ही साईडला गंडवतं. ऑब्विसली गोल्ड आहे, दोन्ही साईड स्टॉप लॉस घेऊन मार्केट जातं. सो एक्स्ट्रीम लेवल आपण घेतो कधी पण ही लेवल मिटिगेटेड आहे. सो वी आर नॉट गोइंग टू टेक दिस ट्रेड. इथे एक लेवल आहे आपली छोटा स्टॉप लॉस लागेल इथं. ओके, हे आपलं लास्ट अनालिसिस आहे. हे लेवल आहे, ठीक आहे. मार्केट अजून ब्रेकआउट स्ट्रक्चर केलं नाही. मार्केट जेव्हा ब्रेकआउट स्ट्रक्चर करेल त्यानंतर आपण सेल साईडला बघणार आहे. ओके, मार्केट असं इथं वरती येईल आणि इथं मार्केट फॉल होईल. ओके, थँक्यू.